अगं बाई, ह्याचा अजून कसं काही ताप कमी नाही झाला? काल बाबाकडे जाऊन पण काय बी फरक पडला नाही. अगं किती रडतोय तो, तुला किती वेळा सांगितलंय त्याला दवाखान्यात घेऊन जा म्हणून, पण तू काय माझं ऐकू नकोस. अहो ऐका ना, चिडू नका, जरा बघा ना हातात घेऊन, याचा ताप कायच कमी नाही झाला. जरा बघा ना याला काय झालंय ते. त्यावेळी तुला किती वेळा सांगितलं की घरात प्रसूती करू नकोस म्हणून. दवाखाना किती महत्वाचं असतं माहिती तुला. वर्षाच्या आतून प्रसूती करताना लाज वाटते. कसं वाटतं ते? त्यावेळेस दवाखान्यात कुठल्या महिला डॉक्टर पण नव्हत्या, मी कशी करणार होते प्रसूती? अगं अंतर तव्यासारखं तापलंय, अशी कशी गाफील असतेस तू? अहो मग काहीतरी करा ना. दादा लवकर जाऊन वैद्यांना बोलव. हे काय करतेस तू? मी याला देवाचा अंगारा लावते. बस कर सावित्री, हा सर्व अंधविश्वास असतो. हे बघा याचा ताप कमी, कपाळ पण थंड पडलंय. ना बाळा, उठ, डोळे उघड. हे बघ तुझी मम्मी तुला बोलवतीये, उठ ना पिल्लू, आई तुला आवाज देते. उठ ना बाळा, काय झालं? अहो याला काय झालं? हा उठत का नाहीये आणि डोळे पण उघडत नाहीये. ए बाळा उठ ना, काय झालं? अहो काय झालं? गप्प गप्प काय? उठ, काय झालं? अहो बघा ना जरा. नाही राहणार मी अडाणी. मी शिकेन, मी नक्की शिकेन. कारण उद्या एखाद्या कुणी आईला उपचाराच्या कमतरतेमुळे आपल्या बाळाला मुकावे लागणार नाही. मी शिकेन, नक्की शिकेन. सावित्री अगं बाई, मला माहितीच नव्हतं सूर्य हा पृथ्वीच्या गोल फिरतो. अगं सूर्य पृथ्वीच्या गोल फिरत नाही, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, समजलं? चल गावंढळ. तुम्ही मला सारखं सारखं गावंढळ म्हणत जाऊ नका हो. लाट शरम सगळी विकून खाल्ली आहे या स्त्रीने. कलियुग रे बाबा, कलियुग. उद्या डोक्यात आपल्या बायकोला शिकवतं का? सगळं जग नष्ट होईल. बघत राहा. काय झालं? या समाजाला घाबरलीस की काय? हे तर तुला आयुष्यभर सहन करावं लागणार आहे. नाही, मला आता कुणी काही म्हणू दे, मी आता मागे हटणार नाही. मी शिकेन, मी नक्की शिकेन. मग चल माझ्या बरोबर. पोस्टमन, सुमंतरावांचं घर हेच आहे का? तुमची दिल्लीहून तार आलीये. सावित्री, तुला दिल्लीवरून तार आलीये? तुला दिल्लीला जावं लागेल. तुला दिल्लीला पुरस्कारासाठी बोलवलंय, तुझा सत्कार होणार आहे. काय? आज हे फक्त तुमच्यामुळे शक्य झालं, नाहीतर मी काहीच करू शकले नसते. कॉंग्रॅच्युलेशन्स, कीप इट अप. आज माझ्या हातात ही डॉक्टरकीची पदवी नसून उद्याच्या त्या सोनेरी क्षणाची चावी आहे, ज्याच्यावर आजपर्यंत फक्त अंधविश्वास व नकारवक्तेचे कुलूप लागले होते. माझ्या देशात अशा अनेक महिला आहेत जी स्वप्न खुल्या आकाशात उडावी आणि प्रत्येक घरात सुमंतराव असावे. कारण हे या पतंगाच्या दोऱ्याला कधीच कापू देऊ नये. हे करणं खूप अवघड तर आहेच, पण अशक्यही नाही. सावित्री, चुकलं माझं, मला माफ कर. मी तुला नाही ते बोलली. तू आज शिकून समाजाला धडा शिकवलास. आम्ही काय त्या आडाने बोललो, आता आम्ही पण शिकणार. खरं सांग